500 मीटर. कमॉन कमॉन उठ. चारधाम करायचंय बस. थोडाच त्रास सहन करणार, काही एवढं सोपं नसतं प्रत्येक गोष्ट देव भेटणे. तुमच्याकडं मला काय असं प्रॉब्लेम असेल तर येऊ नका. हे बघा थोडासा त्रास झालाय. आता इथं झोपलं ते शेवट बहुधामला आहे. काय म्हणतात माहिती आहे का, थोडासा माज बॅग बघ. तर मित्रांनो सगळं अंगावरचं काढले, कारण की जितकं घालून आलो ते गरम व्हायला लागलं, ऊन जास्त लागायला लागले. अरे बाबा थांब बाबा, बघ असे इतना भगर रहा है, इतना कितना साईड देतो रे को. हा गर्दी वाढायला इथनं खरं गर्दी झालं होणार आहे. तर फायनली मित्रांनो झाले आपलं दर्शनाला खूप म्हणजे खूप इतकं सोपं होतं की जास्त इतकी लोक असून सुद्धा एका मिनिटात दर्शन झालं. खरंच खूप सुंदर आहे. ते होतं बोलण्यापुरतं नाही आहे, तिथं आल्यानंतर प्रत्यक्षात ते आपल्याला जाणवत आहे. काय नजारा आहे मित्रांनो. हर हर महादेव. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे आपण करतोय 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा, आणि आजचा हा ब्लॉग असणार आहे आपला 12 ज्योतिर्लिंगाबरोबर आपण 4 धाम पण करता येईल. त्यामुळे आज पहिलं जे धाम आहे, जे गंगोत्रीचं धाम आहे, तिथं मी रात्री आपण तुम्ही बघितला असणार मागचा ब्लॉग तुम्ही, की आपण रात्री तिथं राहिलो होतं आणि सकाळी उठलो आता आणि छानपैकी आता हा होता आमचा रूम. आम्हाला 54ला हा रूम दिला होता. हा 900 रुपयाला रूम होता. आणि आता इथनं आम्ही सकाळी उरकले लवकर. आता वाजले 7 वाजता आम्ही वरती चढायला चालू करणार आहे. तर लवकर गेलं तर लवकर येईल. असं काही जण म्हणतात 3 तास लागते, कोण म्हणते 2.5 तास, कोण म्हणते 4 तास. बघू आता आपण स्वतः प्रत्यक्षात जाऊन बघू किती वेळ लागतोय तो. तर तुम्हाला रूम दाखवतो रात्री कसा होता तो. तर इथं बघा असे हे रूम होते, आणि इथनं हा डोंगराच्या अलीकडनं आपल्याला वरती जायचं आहे. तर बघा कसं आहे ते. असं झोपलं होतं इथं खाली चौघं. आणि आता आंघोळ वगैरे करून पटकन आवरतो, म्हणजे लवकर निघायला सोपं होईल. चला सगळी आंघोळ करतो. आंघोळ व्हायला रेडी राहिलो लगेच तिथनंच व्हिडिओ चालू. गाडी दुसरी का पार्किंगला लावायची आपल्याला. तर मी त्यांना जरा बिस्किट खाऊन जरा एनर्जी वाढवतो. आता सगळ्यांची तयारी झालेली आहे, आमची पण झालेली आहे. गाडी वगैरे पार्क करायची आहे आणि निघायचं. तर मित्रांनो फायनली आम्ही निघालेलो आहे, आणि जरा वातावरण चांगलं आहे त्यामुळे थोडंसं ड्रोन पण घेतला आहे. वेळ भेटत नक्की ड्रोन आपण उडू जर व्यवस्थित असेल तर. हे पण तयार झालेलं आहे सगळे बाबा मंडळी. चलो निघायचं. मा यमुना की जय. इथनं आपल्या आता प्रवास सुरू होणार आहे. हे बघा जानकी चट्टी 0 आणि मा यमुत्री धाम 6 किलोमीटर पैदल असं इथं लिहिलेलं आहे. आता इथनं आपल्याला निघायचं आहे पुढं. तर हे बघू शकता सगळ्या टेम्पो ट्रॅव्हलर आहे, आणि आता गर्दी वाढायला लागली. आता वाजलं सकाळचे 7:30 वाजता ही परिस्थिती. तर आताशी आपण चालू केलं चढायला. वातावरण चांगलं आहे. रात्री पाऊस पडला आहे वाटतं, म्हणजे आम्ही यायच्या आधी पाऊस पडून गेला होता, आणि परत त्याच्यानंतर पडला आहे का नाही पडलं ते माहिती नाही, परंतु सगळ्या रस्त्याला ओललं दिसते. सगळी लोक आता चढायला चालू केले. लहान मुलं पण आहे. केदारनाथची पहिली प्रॅक्टिस म्हणायला लागेल, आणि ते आहे 6 किलोमीटर. बघू वा नजारा तर जबरदस्त आहे. समोर वरती बर्फ दिसते, इथं बर्फ दिसते. त्याच्यामुळे धुके दिसते मोबाईलच्या, त्याच्यामुळे धुके दिसते या कॅमेऱ्यात. रात्री असं वाटलं गर्दी नसेल. इथं गाड्या आहे सगळीकडे. तुम्ही जर काठी वगैरे नसेल आणली, अशी काठी तुम्हाला 40 रुपयाला इथं मिळते. आणि जर तुमच्याकडे कोणी वयस्कर लोक आहे त्यांना ते डोलीमध्ये घेऊन जायचं असेल तर 5,500-6 हजार रुपये ते घेतात एका माणसाची. त्याच्यावरती पण वजनावरती डिपेंड आहे, वजन किती असतं त्याच्यावरती. आपण आता थोडा वेळ वरती चालत आलोय. चालत आल्यानंतर बघा गर्दी वाढायला लागली. इथनं खरं गर्दी चालू होणार आहे. हेलो गाइस, कैसे हो? कितना रेट है पालकी का? 8,600, 7,600. और घोड़े जैसे सवारी होगी घोड़े का 3,500. रिटर्न अपर डाउन दोनों साइड. अपर डाउन. यस. अरे देखो भाई, आपको लगता है तो आप यहाँ से ले सकते हो, आपको चढ़ना नहीं आता है तो. तर मित्रांनो चढत नसेल तर तुम्हाला आहेत ना या रेटमध्ये सगळं मिळून जाईल. पण बघू आपण आलो तर प्रयत्न करणार म्हणजे काही म्हातारे लोक चढतात, मग आपल्याला काय आलं चढायला. चढू की वेळ लागेल, जायलाच लागते. आलोय तर
जायलाच लागते. गर्दी वाढायला लागलेली आहे आणि त्यातल्या सांगू का इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे जे घोडेवाले ना हे इतके जोरात घोडे अंगावर येतात बाप. आणि ते शिस्त नाही त्यांना अजिबात शिस्त नाही. हे बघा अशा उडीत जाते कसं काय. त्याच रस्त्यावरती घोडं, त्याच रस्त्यावरती माणसं, त्याच रस्त्यावरती डोली, सगळा असा कुठं नाही सगळा काय. पण जबर वातावरण लय भारी, चालत राहायचं बघ. वर जायचं आपल्याला. चला. हो काय झालं कशाला शिवाय देतात काय कळत नाही. अवघड. वा पाण्याचा प्रवाह बघा कसा आहे. अरे बाबा थांब बाबा बघ असे इतना भगर रहा है, इतना कितना साइड देते रे को. हाँ चहा बी प्यायचा असेल ना सगळे सोय आहे बघा सकाळ सकाळ. दमल्यानंतर असा आराम करायला थांबते तिथं. हा घाम फुटला उन्हामुळं. योगेश आमचा दमलेला आहे, फायनली बसलाय. हे बघा इथं बसलाय, इथं बसलाय, हे बघा इथं बसलाय, दमलाय बघा. बॅग आणली नको तेवढी, जेवढे कमी वजन घेऊन येता येईल तेवढं कमी वजन घेऊन येत जा. कारण की चढताना तुम्हाला आहे ना 1 किलो वजन सुद्धा तुम्हाला भरपूर होते. त्यामुळे जेवढी अंगावरती कपडे आणि अंगावर लागणारी आणि पाऊस आला एखादा रेनकोट याच्या व्यतिरिक्त काही जास्त आणू नका. रेनकोटही एकदम हलका कागदाचा. तुम्हाला पण शुभेच्छा. चला तर मित्रांनो सगळं अंगावरचं काढलंय कारण की जितकं घालून आलो ते गरम व्हायला लागलं, ऊन जास्त लागायला लागले. त्याच्यामुळं सगळं काढून आता असं चालायची वेळ आलेली. घाम भरपूर आहे. तसं वरती गेलं लोक म्हणतात थंडी आहे, पण बघू आता वरती गेलो. पण आत्ता तरी या टायमाला गरम भरपूर झाले. हे देखो 3.5 किलोमीटर वर जाऊ का मी इथून येताना आते टाइम पियेंगे अभी एनर्जी है. मानुस जाना रहे जाने दो इनको. हाँ इनको जाने दो पहला. ये पैर पे ऊपर डाल देंगे पैर हमारे. लय डेंजर आहे काय माणसाचा विचार करत नाही. पर तुडून बिडून जातात पार. 3.5-4 किलोमीटर आले आणि आता हा ब्रिज लागला आपल्याला. हां ते बघा तिथं वरनं असं जायचं वरती. झिकझॅक आहे सगळं झिकझॅक. पण खालचा नजारा बघा ना कसा आहे. वा इकडं पण जबरदस्त. पाण्याचा फ्लो किती असेल पावसाळ्यामध्ये एवढं काय इथपर्यंत काय अवघड वाटलेलं नाही. मग सहज तुम्ही येऊ शकता. हळूहळू चढलं ना दम खात खात ते सोपं आहे. नजारा मस्त आहे. नादच खायला दिलं आहे मध्ये आधी 10 रुपयाला पाण्याची बाटली. शेवट भाऊ दामलाय काय म्हणतात माहिती आहे का. थोडासा माज
बॅग बघा केवढी आणली. पण बॅगचा फायदा होतोय. काय फायदा काय होतो? काय फायदा? मला फायदा होणार आहे म्हणून आणली काय बॅग. केदारनाथला फायदा होणार आहे. ऐक हे तुझं पहिलं कन्फ्युजन दूर कर. आपण यमुनोत्री चाललोय. यमुनोत्री आणि यमुनोत्री चाललंय पण बॅग घ्यायचं कारण केदारनाथ नाही. नाही यमुनोत्री. त्याच्यानंतर गंगोत्री आणि मग केदारनाथ आहे. तुझं हे चुकतोय काहीतरी क्रम चुकतोय महाराज. महाराज नाही हे घ्यायचं म्हणजे का तुमच्याकडं मला काय असं प्रॉब्लेम असं तर येऊ नका. हे बघा थोडासा त्रास झालाय. आता इथं झोपलं ते थोडेसे वयस्कर आहे पण दम लागला तर बळं चालू नका. बळच आपलं चालण्यात काय अर्थ नाही. थोडं थांबून वेळ लागू दे. आपण दर्शनासाठी आलोय त्यामुळे दर्शन हे घ्यायचंच आहे आपल्याला. फक्त हळूहळू चालूत ते घेतलं पाहिजे. का आलं वेश काय नाही चल मग चालतं हा चालतं. का आलं चल. ईश्वर रावेतला राहतो मित्रांनो. आपल्या वराळ्याला कॉलेजला आहे. तर आता इथं भेटलाय. थोडंसं बातचीत झाली देवाय पाटीलला. तर चला पुढं चला. कधी आलात तुम्ही? आम्ही काल परवा फक्त चार धाम बघ. चला येऊ का? आपल्या जवळची लोक भेटले की अजून बरं वाटतं. प्रवासाला अजून उत्साह येतो की आपल्यासारखी आपल्या जवळची माणसं पण आहे. हा आपली चल तू चल रे मित्रा. बऱ्यापैकी आहे सगळीकडे रेंज आहे. एअरटेलला जास्त रेंज आहे. जिओला नाही आहे. हे कमी आहे. एअरटेल फुल स्पीडने चालते. काही टेन्शन नाही. आता जरा ऊन वाढायला लागलं बरं का. थंडी पण आहे. थंडीपेक्षा ऊन जास्त लागायला लागलं डोक्याला. अरे बापरे योगेश काचलाय आमचा फुल काचलाय एवढा. काय होतं योगेश? हा काय होतंय काय? बरं व्यवस्थित आहे. शीतलला सांग बरं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे मी हा पण अनुभव वेगळा आहे. हा हा त्रास होतोय मला हा. पण स्वर्ग आहे पुढं. मला स्वर्ग दिसतंय पुढं. बर बस मला एवढंच फक्त त्रास सहन करणार आहे मी. नाही तुझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे. मनाची इच्छा आहे करायचं म्हणून माझी आलाय. इच्छा आहे कारण मला 4 धाम माझ्या करायचे. मनात मी धरलेलं आहे. धरले मला 4 धाम ठरवलंय. हा हा 4 धाम करायचंय बस. बरं. थोडाच त्रास सहन करणार. काही एवढं सोपं नसतं परत त्या गोष्ट देव भेटणं. हा. मला एवढं फक्त म्हणायचं. मित्रांनो एकच सांगतो देव भेटणं हे एवढं सोपं सोपं नाहीये. नाहीये. हे याच्यावरनं तुम्हाला दिसतंय. फक्त माझ्यासाठी नाही हे 3 जण आलेले आहेत. आता आहे ना. 2 जण आलेले आहेत माझ्यासाठी. फक्त माझ्यासाठी मी बोललो तुम्हाला 4 धाम करायचं. मग आलो ना काय आता झाले? चार धाम. फक्त बाहेर आलेले. आमचं पण घडतंय ना. इथून राहिले 1.5 किलोमीटर आता फक्त. हे बघा 1.5 किलोमीटर. हो हे 4.5 किलोमीटर आपण आलेलो आहे. आता 1.5 किलोमीटर फक्त जायचंय. इथपर्यंत आलो मी. काय राहिलं आता एकदम थोडं राहिलं. बिंदास चाल. जय माता दी. जय माता दी. जय माता की. जय माता की. तर आता आपण 1 किलोमीटर राहिलंय. इथून नजारा बघा कसा दिसतोय खतरनाक. अशा पाण्याच्या सुविधा आहे मध्ये. टेन्शन नका घेऊ. पाणी एकदम स्वच्छ आहे. एकदम नॅचरल माउंटन वॉटर म्हणलं तरी चालेल. आलोय आता शेवटच्या टप्प्यामध्ये. किती राहिले माहिती? 1 किलोमीटर फक्त. जय महाकाल. 500 मीटर. कमॉन उठ. चल वरती गेला आराम कर. थोडेच राहिले आता दाबून काय फायदा आहे. चला तर मित्रांनो आता आलोय आपण अजून जवळ. फक्त मोजून 500 मीटर. आणि जसं वर चाललं तसा आनंद गगनात मावना. कारण की थंडी सुद्धा थोडीशी अंगाला लागायला लागलेली. मस्त वाटते. वा लोकांचा उत्साह बघा जरा जवळ आल्यामुळे जरा ना योगेश जरा थकलाय थोडासा. तर मित्रांनो फायनली आपल्याला समोर दिसलेलं आहे मंदिर. मंदिराचं पहिला लुक ते बघा. तिथं जायचंय. भारी वाटलं इथपर्यंत.
मग समोरचं मंदिर जे आहे तिथपर्यंत पोहोचलो आता आणि फायनली सगळी इच्छा पूर्ण आली. योगेशचं पण वा पाणी कसलंय बघा, वरती बर्फ दिसतोय थोडासा, सगळे कसे बसतात वरती. आणि आता आपण जवळ आलो काय येतात. हे बघा घोडे सगळे इथं थांबलेले आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे या मंदिरापाशी. मंदिर अगदी जवळ आहे. योगेश पण वरतीपर्यंत आलाय आणि काय वाटतं सांगतो, एकदम स्वर्गाचा अनुभव जे म्हणतो ना आपण चारधाम, खरंच खरंच खूप सुंदर आहे. तेवढं बोलण्यापुरतं नाही आहे, तिथं आल्यानंतर प्रत्यक्षात ते आपल्याला जाणवत आहे. काय नजारा आहे मित्रांनो. वा हिरवगार असे डोंगर, त्याच्यामध्ये बर्फ आणि मोठमोठे पाण्याचे धबधबे, असा हा सगळा परिसर आहे. आणि त्याच्या मधोमध असलेलं हे यमुनोत्रीचं हे मंदिर, वा खरंच भारी. निशुल्क आहे, निशुल्क टोकन बघा, टोकनला गर्दी. अरे वा, चारधाम यात्रा रजिस्ट्रेशन टोकन काउंटर, घ्या काउंटरला टोकन घ्यायला लागेल. जर ते टोकन जर घ्यायचं नंतर टोकन घेऊन तुम्ही समोर जमा करू शकता. जे चारधामसाठी टोकन ज्यांना लागते तिथे तुम्ही टोकन काढू शकता, विनामूल्य टोकन आहे. हॉटेल वगैरे सगळे वरती जेवणासाठी. आणि तो मंदिर रस्ता आहे आपल्याला मंदिराकडे जायला. आले लोक पहिलं खायला बघतात, काही दमलेले असतात त्यामुळे काय बोलायचं नव्हतं. पूजेचं साहित्य वगैरे तुम्हाला तिथे घ्या. जुता चला आतमध्ये. मंदिरचा मार्ग तिकडे आहे, कुंडाकडे जायचं असं तुम्ही इकडे जायला नाही. कुंड इकडे या साईडला कुंड. चला वर काय गरम पाण्याचं कुंड आणि खाली महिलांसाठी वेगळं आहे, ते पुरुषांसाठी आहे गरम पाण्याचं कुंड. तर इथं स्नान करायच्यानंतर तुम्ही करू शकता या साईडला. तर मित्रांनो इथं तुम्ही या कुंडामध्ये गरम पाण्याच्या स्नान करून तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. तर मी आता मस्तपैकी पाणी घेतले पायावरती आणि छानपैकी दर्शन घेतले आणि आता आपण जाऊया दर्शनासाठी वरती. आलो मंदिरमध्ये कॅमेरा आला नाही, इकडं असेल मंदिर. तर फायनली मित्रांनो झाले आपलं दर्शनाला खूप इतकं सोपं होतं की जास्त इतके लोक असून सुद्धा एका मिनिटात दर्शन झालं. गर्दी काय म्हणताला जास्त असलं त्यांचं नियोजन चांगलं आहे, त्यामुळे दर्शन पटकेने एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. आणि बघा मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आहे आणि हा समोरचा स्टॉप आहे हा. आणि बघू शकता इथे सिक्युरिटी किती अंदाज घेऊ शकता तुम्ही. तर आता आपण इथला हा जो फोटो आहे हा सगळ्यात भारी इथं येतो असतो सगळ्यांचे. तुम्ही मित्रांनो इथं नाश्ता केला आहे, थोडासा नाश्ता म्हणजे चहा आणि बिस्किटं घालत, जास्त काय खाल्लं काय परत चालायला परत प्रॉब्लेम होईल. त्यामुळे व्हिडिओ नाही काढणार मला खाली जातपर्यंत, तरी आपण खाली भेटूया. मित्रांनो कॅमेरा काय काढणार नव्हता, परंतु काय आलं पाऊस आला त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा सीन तुम्हाला मला दाखवायचा होता, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता आम्ही खाली पोचलो आहे. त्याच्यानंतर आम्ही हा व्हिडिओ इथं संपवतो आहे, कारण की तुम्ही पुढं परत प्रवास आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 12 ज्योतिर्लिंगाचे सगळे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे.